सचिन, तू तुझ्या मुलाला डॉक्टर बनवणार की सीए? अरे मी तर त्याला ना शाळेत किंवा हायर एज्युकेशनलाच पाठवणार नाही. एज्युकेशनच्या फीजच एवढ्या वाढल्यात ना की तो कॉलेजला जाईपर्यंत ती फीजच आपण अफोर्ड करू नाही शकत. आताचं रिटेल इन्फ्लेशन जे आहे ते 4 ते 5% आहे, पण एज्युकेशन इन्फ्लेशन जे आहे ना ते 14 ते 15% आहे. त्यामुळे त्या फीज एवढ्या वाढलेल्या असतील ना की आपण ते मॅचच करू नाही शकणार. 2009ला जर एखाद्या कोर्सची फी 5 लाख रुपये होती ना तर ती आजच्या तारखेला फीज झालेली आहे 20 लाख रुपये. त्यामुळे हे जे एज्युकेशन इन्फ्लेशन आहे ती फीज ऑलरेडी 3 ते 4 पट वाढलेली आहे. हे एज्युकेशन इन्फ्लेशन 14 ते 15% आहे. आणि आपण जे ट्रेडिशनली पैसे इन्व्हेस्ट करत आलोय, जसं की सुकन्या समृद्धी योजना असेल किंवा पीपीएफ असेल, तर याच्यामध्ये जे आहेत ते आपल्याला 7 ते 8% रिटर्न येतात. त्याच्याने आपलं रिटेल इन्फ्लेशन बीट होईल. पण हे जे आपलं हायर एज्युकेशनच्या मुलाचं गोल आहे ते कसं फुलफिल होईल, त्याच्यासाठी आपल्याला अशा इन्व्हेस्टमेंटची शोध घ्यावी लागेल ज्याच्यामध्ये आपण हे इन्फ्लेशन बीट करू शकू. आणि तिकडचे जे रिटर्न्स असतील, जसं की म्युच्युअल फंड आहे किंवा इंडेक्स फंड आहेत, जिकडचे रिटर्न्स 14 ते 15% असतील आणि आपण हे एज्युकेशन इन्फ्लेशन मॅच करू शकू आणि त्याचं जे स्वप्न आहे किंवा आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकू. जर एक उदाहरण घेतलं आपण, प्रत्येक वर्षाला जर तुम्ही 1.5 लाख रुपये टाकले पीपीएफ अकाउंट मध्ये, तर 15 वर्षामध्ये तुम्ही साधारण 43 लाख रुपयाचा कॉर्पस क्रिएट करू शकाल. पण हेच जर 1.5 लाख रुपये प्रत्येक वर्षाला तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये किंवा एखाद्या इंडेक्स फंड मध्ये टाकले, जिकडे रिस्क कमी असेल, तर तेच तुम्ही 75 ते 80 लाख रुपयाच्या कॉर्पस पर्यंत पोहोचू शकाल. त्यावेळेस तुम्ही विचार करू शकाल की त्या मुलाची फीस तुम्ही भरू शकाल. अदरवाईज तर तुम्ही करूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की चेक करा की इन्फ्लेशन काय आहे आणि तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कोणत्या ठिकाणी आहे आणि आपल्याला काय डिसिजन घ्यायला हवा. आणि हे तर झालं एज्युकेशन इन्फ्लेशनचं. मेडिकल इन्फ्लेशन काय आहे ते चेक करा आणि तुम्ही मला नक्की डीएम करा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.